नमस्कार, आज काढणार आहोत 5 ते 5 ठिपक्यांची रांगोळी। हे बघा, 4 ठिपक्यांमध्ये प्लसचं चिन्ह आपण काढून घ्यायचं आहे। अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे। मधून फुलाचा आकार बघा, मी कशी सुंदर असं इझिली तुम्हाला दाखवते। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। खूपच कलरफुल आणि सुंदर रांगोळी आहे। नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल। सोपी पद्धतीने मी व्हिडिओ आणते। हे बघा, असं इथून गोल आणि इथून गोल म्हणजे पाकळींचा आकार तयार होतो अशा पद्धतीने। हे बघा, इथून गोल आणि इथून गोल। त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबी कलर भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हे बघा, किती सुंदर असं आपण गुलाबी कलर भरून घेणार आहोत। ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे कळेल। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। खूपच कलरफुल आपली रांगोळी होणार आहे आणि एकदम सोपी पद्धतीने कोणीही काढू शकेल अशी सोपी रांगोळी आहे। नक्की तुम्ही ही ट्राय करा। हे बघा, पलीकडेने कलर भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। कलर कॉम्बिनेशन किंवा कलर कसा भरायचा हेही दाखवलं आहे मी अशा पद्धतीने। बघा, जे इंस्टाग्रामवर भी माझी ID आहे JL रंगोली, नक्की ट्राय करा। हे बघा, पहिले किनारीवरनं कलर घ्यायचा आहे, नंतर मध्ये टाकायचा आहे। सोपी पद्धत। हे बघा, मुठ्ठीने आपल्याला जे गोल गोल आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण डॉट पाडून घेणार आहे। हाही व्हिडिओ आहे माझ्या। मुठ्ठीने इझिली डॉट कसे पाडायचे तेही शिकवलं आहे मी व्हिडिओमध्ये। नक्की ट्राय करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अशा पद्धतीने हे बघा, डॉट आहेत ना, त्याला रेषा मारून घ्यायच्या म्हणजे आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचं आहे। थोडंसं डार्क रेषा करून घ्यायचे आहेत आणि बोटाने बघा अशा पद्धतीने इझिली अशी डिझाईन तयार होते। तुम्हीही करू शकता। सोपी डिझाईन आहे। आणि हे बघा, चौकोनच्या कोपऱ्याने मी 4 डॉट पाडून गोल करून घेणार आहे। फक्त बोटाने हळूच गोल व्यवस्थित करून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये विरुद्ध कलर किंवा तुमचा आवडता कलर टाकू शकता। आणि हे बघा, 3 पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने। मध्ये थोड्या हलक्या शेड म्हणून रेषा टाकून घ्यायच्यात आपल्याला व्हाईट रांगोळीच्या। खास शिकवण्यासाठी मी व्हिडिओ आणते बेसिक पद्धतीने। नक्कीच ट्राय करा। सेम त्या पद्धतीने इथंही 3 आपण पाकळ्या टाकून घेणार आहोत। रेषा ओढून घेणार आहोत। मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणले आहेत। नक्की चॅनलवर जा माझे, कारण ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी मी खास शिकवण्यासाठी खूपच सोपी व्हिडिओ आणते। सोपी पद्धतीचे व्हिडिओ आणते। आणि पहिली गोष्ट तर व्हिडिओ पूर्ण बघत जा। माझे यूजफुल व्हिडिओ असतात सोपी पद्धतीचे। अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल। इथून बघा, छोटे क्रॉसमध्ये आपल्याला डॉट काढायचे आहेत अशा पद्धतीने। पुढेही आपल्याला एक डॉट पाडून थोडं बोटाने पंच करून घ्यायचे। थोडी हलकी रेष पाडून मध्येही पुढेही आपल्याला डॉट पाडायचं आहे। हे बघा, हे लास्टचं आता। आणि नंतर भरपूर व्हिडिओ आपण पूर्ण व्हिडिओ वॉच करा अशा पद्धतीने। बघा, हे बघा, 2 डॉट नंतर 1 रेष मध्ये डॉट अशा पद्धतीने सगळीकडे आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत। किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे। मधूनही आपल्याला रेषा जोडून पानाचा आकार चौकोनच्या कोपऱ्याला भिडवायचा आहे अशा पद्धतीने। हे बघा, बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली रांगोळी दिसते। मध्येही आपण पिवळा कलर टाकून घेणार आहोत इझिली। बघा, आपण सुंदर अशी रांगोळी 6 ते 7 मिनिटातच आपण तयार केली आहे। 5-6 मिनिटात। नक्की ट्राय करा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत। हे बघा, थोडं डार्क डॉट टाकून आपण गोल करून त्याच्यामध्ये विरुद्ध कलर टाकून घेतला आहे। आणि 4 थेंब हे बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये। आणि ज्यांनी माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद। पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल। यूजफुल व्हिडिओ असतात माझे।